नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत मालवणी वाटप. हो, तुम्ही बऱ्याचशा रेसिपीमध्ये माझ्या बघितलं असेल मी मालवणी वाटप टाकते. त्याचीच रेसिपी आज मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्यासाठी आपण घेत आहोत लसणीच्या पाकळ्या, आलं, सुकं खोबऱ्याऐवजी ओलं खोबरंही तुम्ही घेऊ शकता आणि कांदे कापून घेतलेले आहेत उभे. त्याचबरोबर सुकी लाल मिरची 7 ते 8 तुकडे करून. चला तर मग आता वाटप भाजून घेऊया. त्यासाठी तवा गरम करून घेतलेला आहे. यामध्ये सोललेल्या लसणीच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत. यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ आणि थोडासा लालसर कलर येईपर्यंत आपण हे भाजून घेऊयात. वाटप भाजत असताना काळजी घ्यावी, कोणताही पदार्थ करपू द्यायचा नाही. लसूण चांगली भाजून झाली आहे. आता आपण काढून घेऊयात आणि त्याच तव्यामध्ये आल्याचे बारीक तुकडे टाकून चांगले भाजून घेऊयात. आलं पण भाजून झालेलं आहे. आता आपण याच तव्यामध्ये सुक्या मिरचीचे तुकडे भाजायला टाकूयात. मिरची भाजत असताना गॅस आपल्याला मंद आचेवर ठेवायचा आहे. मिरची लगेच भाजली जाते, त्यामुळे मिरची काळी होईपर्यंत भाजायची नाही. तुम्ही इथे बघू शकता. आता मिरची भाजून झालेली आहे. ही पण आपण तव्यावरून काढून घेऊयात. आता आपण तव्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकून घेऊ आणि तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊ. भाजत असताना आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. तुम्ही आता बघू शकता कांदा चांगला लालसर झालेला आहे. आता आपण कांदा काढून घेऊया. आता आपण तव्यामध्ये सुकं खोबरं भाजून घेऊ. सुकं खोबरं भाजत असताना गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे आणि सतत खोबरं भाजत राहायचं आहे, जेणेकरून ते करपणार नाही. मालवणी वाटपामध्ये सहसा ओले खोबरे वापरले जाते. ओले खोबरे नसेल तर आपण सुके खोबरेही वापरू शकतो. या सगळ्या साहित्याचे प्रमाण जास्त आहे, कारण मी यामध्ये पूर्ण आठवड्याचे वाटप तयार करून ठेवत आहे. तुम्ही गरजेनुसार कमी जास्त करू शकता. खोबरंही भाजून झालेलं आहे. आता आपण हे सगळं थंड होण्यास ठेवून देऊया. 5 ते 10 मिनिटं थंड होऊ लागतील. आता हे सगळं थंड झालेलं आहे. आता हे एकजीव करून घेऊयात. मी बघू शकता चांगल्या रीतीने हे एकजीव झालेले आहे. आता आपण वाटून घेऊयात. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात वाटण टाकून घेऊयात आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. आता आपण हे मिश्रण मिक्सरला वाटून घेऊयात. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे वाटण वाटायचं आहे. अशा प्रकारे मी सगळं साहित्य वाटून घेतलेलं आहे आणि आपले हे वाटण तयार झालेले आहे. हे मालवणी वाटण तुम्ही एकदा बनवून ठेवले की आठवडाभर टेन्शन नाही. या मालवणी वाटपामध्ये तुम्ही रोजच्या आहारातले भरपूर पदार्थ बनवू शकता आणि तुमच्या जेवणाची चव वाढवू शकता. तुम्ही पण हे असे वाटप नक्की बनवा. थँक्यू फॉर वॉचिंग.